आम्ही आज पुण्यातल्या रसोई हॉलमध्ये धुंदुरमासाचं जेवण करायला आलोय आणि जेवण अगदी अप्रतिम आहे. थँक्यू. धनुर्मास निमित्त आज पुण्यातील रसोई डायनिंग हॉल यांनी विशेष थाळीचे आयोजन केले होते. सकाळी 7 ते 9 अशा या वातावरणात याचा आनंद सर्वांनी घेतला. त्याबद्दल सांगतायत श्री चिन्मय लेले. नमस्कार, मी चिन्मय नेले. डायनिंग हॉल आम्ही सगळे जण काम करतो इथे. भोजन कुतूहलम नावाचा आमचा जो फूड चॅनल आहे, त्या भोजन कुतूहलम चॅनल आणि रसोई डायनिंग हॉल याच्या सहयोगाने आम्ही धुंदुरमास इव्हेंट आता केलेला आहे. 10 तारखेला एकदा केला होता, आता परत 17 तारखेला केला आहे. त्या दिवशी खूपच जास्त रिस्पॉन्स होता आणि याची कन्सेप्ट अशी आहे की या महिन्यामध्ये प्रॉपरली म्हणजे या महिन्यामध्ये सकाळी साधारणपणे अगदी पहाटे जेवण हे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर आता पहाटे म्हणजे ते खूपच पहाटे सांगितलेलं आहे, पण आता आपल्याला ते तसं आपल्या लाईफस्टाईलनी तेवढं ते जमत नाही, रोजचं होत नाही. त्याच्यामुळे निदान एक दिवस तरी लोकांना एक्सपिरियन्स मिळावा म्हणून आम्ही म्हणजे सकाळी 7 ते 9:30 या वेळामध्ये आम्ही हा सगळा भोजन समारंभ आयोजित केलेला आहे आणि खूपच चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे आम्हाला वाटलं होतं त्याच्यापेक्षा फारच चांगला रिस्पॉन्स. त्याच्यामुळे आम्हाला ते एका दिवसाचं एक्सटेंड परत अजून एक दिवस करावा लागला. आज शेवटचा आहे का यापुढे? आज शेवटचा दिवस आहे आणि आता मग डायरेक्ट पुढच्या वर्षी आपण करूच. आणि काय काय पदार्थ आहे ते? याच्यामध्ये तुम्हाला कढी, खिचडी, भाकरी, मुगीची भाजी, ज्याला लेकुरवाळी भाजी आपण म्हणतो ते, नंतर वांग्याचं भरीत, नंतर खरडा, चटणी, लोणचं, पापड, मिरगुंड असं पूर्ण जेवण आहे. आणि प्लस मग तुम्ही कोणाला हवं असेल तर गुळाची पोळी किंवा काय गाजर हलवा असं काही तुम्ही पक्वान्न तुम्ही घेऊ शकता. पण असं आपल्याला वाटतं की सकाळी सकाळी एवढं जाईल का नाही, पण लोक व्यवस्थित जेवतात. छान भूक आहेत सगळ्यांना आणि बघून आम्हाला खूप बरं वाटलं की जरा छान आपण जो उपक्रम केलाय त्याला लोकांचा रिस्पॉन्सही छान आहे आणि लोकांना व्यवस्थित जेवणही जात आहे. म्हणजे सो लोक खुश आहेत. ओके, थँक्यू.